मावशी नमस्कार. नमस्कार काका. गाव कुठलं? गाव कुठलं? हां काका नमस्कार. गाव कुठलं? गाव तिल्ह्या. ठीक आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहिलेला आहे. त्याच्यासाठी माझं चिन्ह जे आहे ते ऊस शेतकरी म्हणून आहे. त्याच्यासाठी आपण अपक्ष उमेदवाराला सहकार्य करा. शेतकऱ्यांचा लढा घेऊन आपण लढतोय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतोय. ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन योजनेसाठी लढतोय. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी लढतोय. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून अपक्ष उमेदवाराला मतदान करून जर संधी दिली तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूनं लढू. एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीत. बँकेत गेले तर बँका शेतकऱ्यांना हाकलून द्यायला लागलेले आहेत. दुसरीकडे गेले तर उद्योगधंद्यां जे आहेत बडे बडे लोक त्यांची कर्ज माफ व्हायला लागलेली आहेत. त्याच्यामुळं तुम्ही हे मतदान अपक्ष उमेदवाराला करा. हां नमस्कार. नमस्कार. मी महादेव उचगोंड अपक्ष उमेदवार म्हणून जत विधानसभा मतदारसंघामधून लढतोय काका. तर लढत असताना तुम्ही आपलं एक अनमोल मत आहे त्या अपक्ष उमेदवाराला टाकून विजय करा. कारण मी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनं काढलेले आहेत आणि त्यांच्यासाठी पेन्शन योजना ही झाली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी. तर त्याच्यासाठी लढतोय. तर त्याच्यासाठी तुम्ही एक आपलं बहुमल मत टाकून मला विजयी करा. हां नमस्कार. गाव कुठलं काका? सोलापूर. नमस्कार. गाव कुठलं काका? हां सांगोल तालुका. काका गाव कुठलं? नमस्कार. उमदी. हे घ्या हे घ्या. उमदी तुम्हाला तालुका व्हावा असं वाटतंय का? हां तर आपण उमदी तालुका होण्यासाठी आपण निवेदन दिलेले आहेत शासनाकडं. आणि मी परवाचा प्रवास केला उमदीकडं. तुमचे धोंडीराम शिंदे वगैरे पुढारी आहेत की तिथं, त्यांना आम्ही भेटलेलो आहो. आणि इथून जात असताना जवळजवळ 1.5-2 तास म्हणजे प्रवास करावा लागला पूर्ण. त्याच्यासाठी उमदी हा तालुका करण्यासाठी मी माझा लढासुद्धा आपण देतोय. मग तो कुठल्या पद्धतीने अन्न त्या उपोषणानं देऊ शकतोय किंवा आंदोलनं करू शकतोय, परंतु उमदी हा तालुका झाला पाहिजे हे माझं मत आहे. त्याच्यामुळे तिथल्या लोकांना प्रचंड प्रमाणात सांगा की आपण अपक्ष उमेदवाराला मतदान टाकून ऊस या चिन्हावरती मतदान करून विजयी करू द्या. हां थँक्यू. ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनसाठी गेले 2-2.5 वर्ष राबतोय की ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिन्याला 2,000-3,000 पेन्शन मिळायला पाहिजे. आज केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी बरोबर नाही. त्याच्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आपलं जे मत आहे ते पूर्ण अपक्ष उमेदवाराला टाका, शेतकऱ्याला टाका. काय नमस्कार. तिकोंडी. हे घ्या. तिकडं पाण्याची टंचाई आहे का? पूर्ण गावामध्ये पाणी मिळालेलं नाही अजून केंद्र आणि राज्य सरकारमार्फत. असं आहे. मग ते उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कसं शेती करताय तिथं? काय बोरचं तेवढं येते तेवढं खंडात घालायचं पाच. बरं. तुमचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज केंद्र सरकारनं माफ केलेत का? का कशासाठी माफ केले नाहीत? करायला पाहिजेत का नको? करायला पाहिजे. आता कसं आहे की शेतकऱ्यांची कर्ज माफ व्हायला पाहिजे होते विधानसभेच्या पूर्वी, परंतु सरकार कसं करतंय की शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देतं आहे. आणि हे खोटी आश्वासनं दिल्यामुळे परत शेतकऱ्यांच्याकडे 5 वर्ष बघत नाही. त्याच्यासाठी तुम्ही अपक्ष उमेदवाराला मतदान करा जास्तीत जास्त. हां नमस्कार. संकामध्ये पाण्याची परिस्थिती काय आहे? लय अवघड आहे. अवघड आहे. मग आतापर्यंत पाणी का पोचवलं नाही सरकारनं तिथं? काय देतो म्हणतोय, देत नाही. देतो म्हणताय. तुम्ही संख तालुका बंद करून सांगली जिल्हा सुद्धा बंद करायला पाहिजे की लोक चांगले आहेत संघचे. हे काय टेबल काय? नाही ऊस शेतकरी म्हणून माझं चिन्ह आहे. मग तुम्हाला तिथल्या अडचणी काय काय आहेत? पाण्याची अडचण आहे, दुसरी काय अडचण आहे? रस्त्याची अडचण असेल, रस्त्याचं आहे, पाण्याचं आहे, परत लाईट बिलचं आहे. लाईट बिल पण वसूल करतात. नाही हां येत नाही करंट येत नाही. म्हणजे तिथं अडचणी फार आहेत. फार आहे. मग तुम्ही याच्यासाठी सगळे मिळून आंदोलन केलेत का कधी? नाही हो. तर मी अपक्ष उमेदवार म्हणून महादेव उचगोंड जत विधानसभा मतदारसंघातून लढतोय. गेली 2-3 वर्ष शेतकऱ्यांची कामं करतोय आपण. शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्या, शेतकऱ्यांची वीज माफी असू द्या, ज्येष्ठ नागरिकांचा पेन्शनचा प्रश्न असू द्या, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असू द्या. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना सांगा की मतदान आपण ऊस शेतकऱ्याला करायचं आहे. हां काय नाव काका आपलं? माझं नाव आहे. हां माझं नाव बगली मल्लाप्पा बगली. अच्छा. तुमचे बगले वगैरे सगळे मला ओळखीचे आहेत. रमेश बगले वगैरे मोरबगीचे सगळे भावकी आहेत. त्याच्यामुळे मतदान व्यवस्थित करा. हां करू आपलं
कुठून उभं राहा? जाल्याळ. जाल्याला काय पाण्याची परिस्थिती आहे? काय हो काय सांगून काय करायचं. हा ते मंत्री येऊन गेले उगा आश्वासन देते ते जाते ते काय सांगायचं. मग आता हे खोटे आश्वासनं 5-5 वर्ष प्रत्येक वेळेला खोटे आश्वासनं देऊन आपण त्यांना मतदान करतोय. त्याच्यातून विकास कुठला झालेला नाही. मग तुम्ही सगळे शेतकरी लोकांनी चळवळ करून की आपण अपक्ष उमेदवार कसा निवडून येऊन त्याला मतदान करा. तुम्ही काय तर परिवर्तन करा वेगळ्या प्रकारचं. कारण प्रत्येक वर्षी काय कोण उद्योग आणतोय, कोण पाण्याचं आमिष दाखवतोय. त्याच्यामुळं ह्या तालुक्यामध्ये विकासाचं सगळं राजकारण भरकटलेलं आहे. त्याच्यासाठी आपण एक परिवर्तन करावं याच्यासाठी मी हा लढा देतोय. आणि माझं चिन्ह ऊस शेतकरी म्हणून आहे. मला जर तुम्ही मतदान व्यवस्थित केला तर मी शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे. त्याच्यासाठी खंबीरपणे आपण विधानसभेमध्ये ही भूमिका मांडू. हां नमस्कार. केंद्र आणि राज्य सरकारकडून निवेदनं दिलेली आहेत. सरकारला आपण म्हणतोय की प्रति महिन्याला 3,000 रुपये पेन्शन ज्येष्ठ नागरिकांना दिली पाहिजे. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, ज्याची 60 वर्ष पूर्ण झाले त्याला पेन्शन मिळायला पाहिजे. मग हे सरकार का करत नाही? तर सरकारचं जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लक्ष नाही. इथला शेतकरी गरिबीमध्ये राहिला पाहिजे, दारिद्र्यामध्ये गेला पाहिजे, शेतकऱ्याचं नुकसान झालं पाहिजे. ही सरकारची भूमिका आहे. याच्यासाठी ह्या सरकारला वटणीवर आणायचं झालं तर तुम्ही मला मतदान करणं गरजेचं आहे. थँक्यू काका. नमस्कार. कन्नड समजते काय? इतोवरी ना अपक्ष उमेदवार ತನ್ನ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ मतदारसंघದಿಂದ ನಿವಡಣೂಕ್ ಲಡವಸ್ಲಾಕತ್ತೇನೆ. ಈಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು? ಕಮ್ಮಿ ಅವರಿಗೆ 60 ವರ್ಷ ಯಾರು ಆಗ್ಯಾವ ಅವ್ರಿಗೆ 3,000-4,000 ರೂಪಾಯಿ ಪೆನ್ಷನ್ ಯೋಜನಾ ಲಾಗು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ. ಮತ್ತು ಅವ್ರ ಆರೋಗ್ಯ ಕಾಲಾಗ ಸರ್ಕಾರ ಏನೂ ವಿಚಾರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಮತದಾನ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡೋದು? ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಊರಾಗ ಹಾದಿಗಳಿಲ್ಲ, ನೀರುಗಳಿಲ್ಲ ಏನ್ರಿ. ಮಹಿಳಾ ಮಂಡಳ ಕಾಲಾಗ ಯಾವುದೂ ವಿಕಾಸ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ನೀವು ನಮಗೆ मतदान ಮಾಡಿ जर निवडाಸ್ತಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇದನ್ನು 60 ವರ್ಷ ಆಗಾನ ಕಂಪಲ್ಸರಿ ಪೆನ್ಷನ್ ಮಾಡೋ ಕಾಲಾಗ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧ ಲಢಾ ಉಭಾರಿಸ್ತೀವಿ ನಾವು. मावशी ಹೆಸರು ಏನು ನಿಮ್ದು? अच्छा. म्हणून जत विधानसभा मतदारसंघामधून लढतोय तर की आपण आपलं बहुमोल मत मला एक टाकून विजय करण्याची संधी प्राप्त करून द्या. गेले अनेक वर्षापासून जे माझे रिक्षा चालक जे आहेत तर ह्यांच्या उपजीविकेसाठी रिक्षा हे मूळ साधन आहे. तर ह्या साधनामधून त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा पैसे त्यांना योग्य भेटत नाहीत. तर सरकारनं त्यांना कमीत कमी मानधन म्हणून रिक्षा चालकांना प्रति महिन्याला 5,000 रुपये देणं गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही सगळं शेतकऱ्यांना सांगा किंवा रिक्षा चालकांना सांगा की अपक्ष उमेदवार आपण जर निवडून दिला तर आज जे रिक्षा चालक आहेत त्यांना आपण नक्कीच मानधन वाढ करू. काय नावांना तुमचं? नमस्कार. सगळ्यांना सांगा. हां Press the bell icon on the video and never miss another update.